हे बघा, माझ्याकडे अतिशय मस्त तजेलदार मिरची आली आहे. अश्विनीने सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या मिरचीच्या बिया वगैरे कचरा अशा ह्याच्यात टाकलाय. छोटी छोटी रोपं आली आहेत बघा मिरचीची. नंतर इथे आलाय अननस. आपण अननस घेतो ना तेव्हा ते वरचं जे असतं ते फक्त प्लांट करायचं घरी आणून. आणि हे बघा एक मिरचीचं सुंदर छोटंसं फूल पण आलंय. आणि हा इथे आलाय मोठा आंब्याचं पान. बघा ते केवढं मोठं आहे. हापूसचा आंबा आहे आपल्या कोकणातला. आणि ह्याची कोय मी ह्या एका साध्या छोट्याशा डब्यामध्ये लावली होती आणि त्याचं आता मस्त मोठं झाड येणार आहे. नंतर इथे आहे लिची आणली होती. त्या लिचीच्या बिया सगळ्या मी प्लांट केल्या आणि त्याची 5-1 रोपं आली आहेत आता. आणि हा जो मोठा घसघशीत दिसतोय हे सगळी आपली टोमॅटोची रोपं आहेत. आणि आता ह्याला मी शिफ्ट केलं की मग मस्त मस्त टोमॅटो येतील. अश्विनी, तुझ्या सगळ्या टिप्सप्रमाणे सगळं केलंय बघ. छान छान येते आणि मला खात्री आहे सगळेजण करतील. नमस्कार, गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. अश्विनीने सांगितल्याप्रमाणे मी कशी झाडं लावली, कशा बिया पेरून रोपं उगवली हे तुम्ही आत्ता बघितलंच. त्याचप्रमाणे मातीमध्ये ओला कचरा जिरवून हे बघा कसे छान जास्वंद फुललेत माझे, गुलाब फुललाय. तर अश्विनीच्या ह्या टिप्स खूप खूप उपयोगी आहेत. धन्यवाद अश्विनी. आता आपल्याला वेळ लागले आहेत नवरात्रीचे. आणि नवरात्र म्हणजे 9 रंगांचा सण. मस्तपैकी छान साड्या नेसून आणि वेगवेगळे दागिने घालून मिरवायचा सण, बरोबर. तर आपली आजची ही मैत्रीण आपल्याला वेगवेगळे दागिने दाखवणार आहे. आणि गंमत म्हणजे नंतर येणाऱ्या थंडीची ती अगदी आपली छान काळजी घेणारे तिच्या लोकरीच्या वेगवेगळ्या वस्तूंमधून. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये आपल्याकडे आज आल्या आहेत पद्मजाताई काशीकर. नमस्कार. आज गमत म्हणजे पुन्हा आपल्याकडनं एक साताऱ्याची मैत्रीण आलेली आहे. तर गोष्ट तिचीचं साताऱ्याशी नातं काहीतरी दिसतंय आपल्याला. तर आजची गंमत अशी आहे की पद्मजाताईंचं एक स्पेशलायझेशन तर आहेच, ते आपल्याला कळेल आता गोष्ट ऐकताना त्यांची. पण कितीतरी गोष्टी एक व्यक्ती करू शकते, एक स्त्री करू शकते आणि काय काय करू शकते. अगदी अचंबनीय त्यांच्या गोष्टी आहेत त्या आपण आता ऐकणार आहोत. तर सुरुवात करूया. तुमच्या सुरुवातीचं माहेरचं नाव काय किंवा बॅकग्राऊंड काय साधारण? माझं माहेर पुणे. माझं माहेरचं नाव पद्मजा मुंडले. आम्ही अगदी पार शनिपारापाशी राहायचो. मुख्य ह्याच्यामध्ये राहायचो, गावात राहायचो. आणि शिक्षण वगैरे कुठे झालं? माझं 1ली ते 11वी, आमची जुनी 11वी हुजूर पागेत झालं. आणि नंतर मी ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्समध्ये SP कॉलेजमध्ये केलं. बरं, इकॉनॉमिक्समध्ये केलंय. बरं, अच्छा. आणि मग शिक्षण झाल्यावर नोकरी वगैरे केली? थोडे दिवस केली नोकरी, पण कसं झालं तेव्हा लग्न लगेच बघायला लागायचे. हो. नोकरी मी थोडे दिवस केली की बँकेत केली, सारस्वत बँकेत. अरे बरं. आणि लग्न ठरलं. अच्छा. लग्न म्हणजे ती बँकमध्ये सातारामध्ये त्याची ब्रँच नव्हती. अच्छा. आणि सासरच्या लोकांना नोकरी करणारी मुलगी नकोच होती. बरं बरं. त्यामुळे मग मी पुढे नाही नोकरी केली. बरं, म्हणजे तुम्ही लग्न करून सातारला गेले मी राहायला. सातारमध्ये गेल्यावर मग तुम्हाला कसं वाटलं? नवीन गाव, पुणे सोडून आलात? म्हणजे तसं खेडेगावच वाटलं मला. हो. कारण तेव्हा काहीच तेथे सोयी नव्हत्या, सुविधा नव्हत्या. पण मला आवडलं. एक तर एकत्र कुटुंब असल्यामुळे माझा वेळ खूप छान जायचा. बरं. म्हणजे माझ्या पणजे सासूबाई, आजे सासरे एवढं मोठं कुटुंब होतं. खूपच मोठं कुटुंब होतं. त्यामुळे वेळ कसा जायचा हे कळायचंच. बरोबर. नाही, मोठ्या कुटुंबात तुम्ही रमले. मी अगदी रमले. मग तिथे गेल्यावर काय केलं? घरातच नाही, म्हणजे अगदी मला 2 मुलं होईपर्यंत, म्हणजे ती शाळेत जाईपर्यंत मी काहीच करू शकले नाही. एकत्र कुटुंब आला गेला, सणवार, सोहळं यामध्ये नाही मी काही करू शकले. म्हणजे करायला परवानगी होती पण वेळच मिळाला नाही तेवढा मला. बरोबर आहे. आता जेवढं मुलींना अगदी काहीतरी केलं पाहिजे तसं नव्हतं तेव्हा. आपण संसार करण्यामध्ये पण हॅपी असायचो. हो हो, बरोबर आहे. मग तुम्ही मुलं वगैरे मोठी झाल्यावर काही घराबाहेर पडला? मग काय झालं,
विणकाम करायचं होतं मला. घरात कोणाला तरी छोटा स्वेटर हवा होता. ती शिकवत होत्या एक जण, पण कसं असायचं काही काही ना आपल्याला येतं ते दुसऱ्याला नाही शिकवायचं किंवा नाही सांगायचं. ते एक दोनदा मला असा अनुभव आला. मग म्हटलं आपली जी झाली आहे गैरसोय, आपल्याला शिकावं वाटतं आणि शिकवायला कोणी नाही आहे, तशी इतर मुलींची होऊ नये. मग आपण काहीतरी केलं पाहिजे. पण तुम्ही कुठे शिकलात? नाही, मी पुस्तकं आणली. तेव्हा युट्यूब वगैरे काही नव्हतं. पुस्तकं आणली, अभ्यास करतो तशी वाचली मी ती पुस्तकं आणि हळूहळू छोटे छोटे प्रयोग केले. सातारला लोकर सुद्धा मिळायची नाही. अरे बाप. मी पुण्यात कधी आले की लोकर घेऊन जायची. आणि मग ते हळूहळू करून बघायला लागले. आणि माझं एक स्वेटर विणलेलं पाहून एक मुलगी म्हणाली, मला शिकवाल का? म्हटलं मलाच येत नाही तर मी तुला काय शिकवीन. बरोबर. पण घरच्यांनी प्रोत्साहन दिलं. तिला येत नाहीये ना, मग तिच्यावर प्रयोग करतो. शिकून तू जेवढं तिला ज्ञान देशील तेवढं तुझ्या ज्ञानात भर पडेल. बरोबर. आणि आपण कोणाला एखादी गोष्ट शिकवली की आपला बेस पक्का होत जातो असं म्हणतातच. म्हणजे तुम्हाला पहिली विद्यार्थिनी ती वर्षभर एकच विद्यार्थिनी होती माझी. अरे बापरे. आणि तिच्यावर गिनीपिग, मी तिच्यावर सगळे प्रयोग केले. ते पाहून माझा इतकी म्हणजे जाहिरात झाली. मला कुठे जाहिरात करावी लागली नाही. बघून बघून आज सगळ्यात मी जाहिरात केली नाही माझी कुठे. आता त्यांचं साताऱ्यामध्ये त्या एवढ्या प्रसिद्ध आहेत. म्हणजे परवाच मी माझ्या एका मैत्रिणीला ऍक्च्युली नाव सांगितलं होतं की ती आज यांचा इंटरव्ह्यू घेतली. ती म्हणजे अरे हो मला माहितीत त्या मानसी साठे म्हणून नाव आहे. तुमच्या इथेच राहते किंवा ओळखत असाल तुम्ही. तर त्या फेमस आहेतच. आणि त्यांचा तुम्हाला आता फोटो वगैरे बघा तेव्हा कळेलच की एवढं सुंदर काम आहे ना सुपिरियर. आणि फक्त स्वेटर्स आणि टोपरी जगली वगैरे नाही तर बरंच काय काय करतात त्या. म्हणजे शोभेच्या म्हणजे मोत्यांच्या करते, सिल्क थ्रेड ज्वेलरी करते, फुलांची ज्वेलरी करते, जरदोसी. म्हणजे जेवढं जेवढं कलात्मक आहे तेवढं मी हे करते. आणि माझ्याकडे ज्या बायका मुली शिकायला येतात त्या म्हणतात मॅडम तुम्ही शिकून या आणि आम्हाला शिकवा, आम्ही दुसरीकडे कुठेही क्लासला जाणार. बरोबर. नाही आणि खरं सांगू का एक शिकवण्याची पण नॅक असते ती पण लागते. म्हणजे एखाद्याला असते एखाद्याला येतं करता पण शिकवता येत नाही. पण मग क्लासेस म्हणजे तुमचं काय आहे असे प्रोफेशनल क्लासेस सुरू केलेत तुम्ही घरी? हो. म्हणजे मी पहिल्यांदा भरपूर मुली यायच्या. आता जास्ती करून बायका येतात. प्रोफेशनल म्हणजे मी कसं केलं, पहिल्यांदा मी फी नाही घ्यायचे. मग मुली काय करायच्या, घरी सांगायचं क्लासला जाते आणि यायचंच नाही. मग पैसे घ्यायला लागलो की मग कसं होतं बरोबर यायचं. पण मी अगदी मिनिमम फी ठेवली. महिना 30 रुपये फी मध्ये मी शिकवत होते. एवढ्या कमी फी मध्ये आहे? कसं आहे सांगू का, आपल्याला कला द्यायची होती, पैशासाठी हे नाही. त्यामुळे मी अगदी कमीत कमी फी मध्ये शिकवायला सुरुवात केली की सगळ्यांना परवडलं पाहिजे. कारण मी हे साधारण 93 साली सुरू केलं. तेव्हा 30 रुपये फी म्हणजे तेव्हा काही काहींना जास्ती पण वाटायची. पण 30 रुपये खूप आहे. आणि तुमचं ज्ञान तुम्ही अख्खं देताय, असं पुस्तकी ज्ञान वाचवत नाहीये. पण मग किती मुली असायच्या तुमच्या? माझ्या 3 बॅचेस होत्या 11 ते 5 मध्ये. एवढा वेळ क्लास असायचा? 11 ते 5. आणि त्या 3 बॅचेस मध्ये एकेका बॅचला 100 मुली जवळजवळ 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्तीच यायच्या. एवढ्या प्रमाणात? हो. एवढ्यानं मी कसं काय हँडल करू शकायचं. हो. पण तुमचं घर पण म्हणजे मोठं आहे आमचं. ओके. तर एवढ्या मुली बसणार त्यांना प्रत्येकीला कसं काय शिकवलं जायचं? म्हणजे अगदी मी नवीन असतील त्यांना शेजारी बसून सुई कशी करायची इथपर्यंत शिकवायचं. जरा तयार झाल्या की मग थोडं बाजूला बसून त्यांना तेवढं कळायचं, लिहून द्यायचं. मुख्य म्हणजे लिहून दिलेलं तुम्हाला करता यायला पाहिजे. म्हणजे मग कुठे तुम्ही वाचलं हे केलं तर तुम्हाला नवीन त्याच्यावरनं करता यायला पाहिजे. म्हणून मी लिहून द्यायचे, प्रत्येक ओळ लिहून द्यायची. त्यामुळे आता शिकवलेलं कळतं तुमच्या समोर, घरी गेल्यावर पुन्हा ते आठवलं नाही. प्रत्येक म्हणजे अगदी सगळं ते जे काय करताय ते सगळं लिहून द्यायचं.
आणि मग काय काय शिकायच्या मुली म्हणजे कोण यायच्यात 10वीच्या? मी शक्यतो 10वीच्या आतल्या मुलींना नाही घ्यायचे, कारण याचा एकदा नाद लागला की मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याची खूप शक्यता. बरोबर आहे. म्हणून मी अटच घातली होती, 10वीची परीक्षा द्या आणि मग क्लासला या. बरोबर आहे. त्यामुळे 10वी नंतरच्या मुली यायच्या. आणि मग तेव्हा काय साधारण शिकायचं? स्वेटर? पहिल्यांदा टाके घालायला शिकायचे, मग छोटे सेट. मग एकदा छोटा सेट हातात बसला की मग मोठं तुम्ही काहीही करा. म्हणजे कलात्मक वस्तू करा, स्वेटर करा, जॅकेट करा, मोठे स्वेटर करा, शाली करा, मफलर. आणि त्याला पुढे घरी गेल्यावर काही करताना अडलं किंवा नाही जमलं तर मग त्या आल्या तर तुम्ही सांगता? हो अगदी. म्हणजे मग पुन्हा त्याचे चार्जेस? नाही, माझा सोमवार ते शुक्रवार क्लास असतो. अच्छा. म्हणजे रोज यायचं. रोज यायचं? हो, रोज यायचं. अच्छा. म्हणजे आपली आपली बॅचची वेळ झाली की बॅग घेऊन आणि अगदी थांबल्या पुढच्या बॅचला तरी मी काय सांगत नाही जा म्हणून बसा. ओके. बरं. तसं काय मी अगदी फार प्रोफेशनल नाही ठेवत. बरोबर आहे. हा, की तुम्हाला जेवढा खूप आहे त्याच्यामध्ये. म्हणूनच तुमचे एवढे वर्ष झाले आणि प्रेमाने सगळ्या येतात शिकायला. पण मग ह्या एवढ्या क्लासेसला मटेरियल वगैरे जे लागतं ते तुम्ही कुठून? ते सुरुवातीला तिथनंच घ्यायच्या मुली, पण मी जेव्हा पुण्याहून न्यायचे तेव्हा त्या म्हणायच्या क्वालिटीत फरक आहे, तुमची निवड चांगली, मग तुम्ही आणाल का? मग मी अगदी थोड्या प्रमाणात लोकर घेऊन गेले, पण मला रात्रभर झोप नाही लागली. म्हटलं बापरे, 600 रुपयाची लोकर नेतोय, नाही खपली तर काय करा? घरचे म्हणाले काय ती टिकाऊ वस्तू आहे, घाबरू नकोस, तू कर, लोकांना दे. पण आता मी जवळजवळ 60-60 हजाराची लोकर नेते. बापरे, काय सांगता? काही वाटत नाही. हो, माय गुडनेस. कारण क्लासला न येणाऱ्या पण बायका माझ्याकडे लोकर घ्यायला येतात. अच्छा. म्हणजे आता हे फेमस झालं, उत्तम लोकर मिळण्यासाठी सगळं लोकरीचं साहित्य. आणि तुमच्या ह्याची मी बघितली सगळी कॉम्बिनेशन पण फार छान असतात, एकदम डिसेंट असतात. आणि काय काय बनवता तुम्ही? लहान मुलांच्या स्वेटर बसणं अगदी किती वयाच्या माणसांपर्यंत स्वेटर्स, जॅकेट्स, शाली, रुमाल, बटवे, तोरण, मफलर, खेळणी, रुखवतावरच्या वस्तू. खेळणी म्हणजे काय? म्हणजे ससा, टेडीबेअर, काही अशी बावल्या. कारण शोभेच्या वस्तू. आणि रुखवतावर जे लागतं ते केळीचं पान किंवा रुमाल, वेगवेगळे तोरण, अगदी केळीचं पान, हो सगळे पदार्थ, वरण भात, अगदी जिलबी, पुरी. ते पण चांगलं तुमचं? हो, त्याला पण नक्की. पण मग कुठल्या दुकानात वगैरे पण? नाही, माझ्या माऊत आणि बायकांचं बघून मी कुठे रुखवतावर दिलं असेल तर तिथलं बघून येतात माझ्याकडे. छान. काय करावं तेवढं कमी खूप आहे, खूप आहे. आणि आता युट्यूबमुळे तर खूपच वास झालाय सगळं. आणखीन वेगवेगळं आपल्याला शिकायला मिळतं. तुम्ही ऑनलाईन वगैरे नाही का विकत? ऑनलाईन नाही विकत, कारण आम्ही हाताने विणतो. ऑनलाईन खूप जर मागणी आली तर आम्ही तेवढं करू शकत नाही. आहेत विद्यार्थिनी करणाऱ्या, पण प्रत्येकीच्या हातात फरक पडतो. एकसारखेपणा नाही येत त्याला, मशीन सारखा एकसारखेपणा येत नाही. असतं सुंदर, पण घेणारा म्हणतो सगळं एकसारखं पाहिजे, दुकानात द्यायचं असेल. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन मी नाही, तेवढं आपण पुरे पडायला पाहिजे. नाही खरं, मागणी कितीही येऊ शकते. हो. आणि तुम्ही एक्झिबिशन्स वगैरे मध्ये पण भाग घेता? हो, आता जी महिला मंडळातर्फे होतात साताऱ्यात, त्यात पण मी घेते भाग. शिवाय मी माझी स्वतंत्र पण भरवते. त्याच्यानंतर साताऱ्यात नक्षत्रचं जे प्रदर्शन असतं ते खूप प्रसिद्ध आहे, त्यात पण मी भाग घेते. त्यामध्ये तर ते आपल्या ह्याला बक्षीस ठेवतात, तुम्ही कसं सजवलाय तुमचा स्टॉल वगैरे, त्यात मला पहिलं प्राइज मिळतं. मी भाग घेतला. बरं, तुमचं ठरलं ते मी सोडत नाही. छान. नक्षत्र. आणि पुण्यात घेता का? पुण्यात मला आता दुर्गा महिला पत्रसंस्थेतर्फे पहिल्यांदा पुण्यात मला प्लॅटफॉर्म मिळाला. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. नाही मिळणार, पुणेकर हौशी आहेत. आणि असं काही वेगळं कलात्मक मिळालं तर खरंच आम्हाला हवंच असतं ते. आणि मला अजून एक विचारायचं होतं की तुम्ही हा जो माल आणता तो तुम्ही सगळा डायरेक्ट पैसे देऊन आणता का क्रेडिटवर घेता? कारण आता 60-60 हजार. नाही, मी शक्यतो क्रेडिटवर नाही घेत, कारण कसं आहे कधीतरी आपल्याला द्यावंच लागणार. हो, बरोबर. त्यामुळे मी पूर्ण लगेच माल उचलते. आणि येणाऱ्या बायका पण मग तुमच्याकडनं? नाही, होते उधारी, पण मग तसं माहिती असतं की ह्या कधीतरी देणार आपल्याला. पण मग ते तुमच्याकडे वजन काटा? हो, सगळं आहे, वजन काटा आहे, सगळं मिळतं. शो बटन, सुया,
सगळं म्हणजे जे लागतं ते सगळं मी जे जे मी क्लास घेते त्याचं सगळं साहित्य मी ठेवते. आणि आता तुमचे जे क्लास होते त्या एवढ्या मुली होत्या तुम्ही म्हणताय 100 100 यांच्या फिया घेणं देणं किंवा काय हा हिशोब हे मी करायचे. कसं करायचं ते मला मिस्टरांनी शिकवून ठेवलं होतं. ते बँकेत होते त्यामुळे कसं करायचं काय करायचं फक्त ते म्हणायचे लिहून ठेव. आम्ही कार्ड केली होती आणि आल्यावर हिशोब सगळं ते बघायचे. हिशोब सगळा व्यवस्थित आहे का नाही बरोबर घेतलाय का नाही हे सगळं बघायचे. कितीही झालं तरी शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हटल्यावर खर्च पण भरपूर येतो त्याला त्यामुळे हिशोब पाहिजे ना करायला. आणि मग त्याच मुली तुमच्याकडनं विकत घेऊन बनवायच्या विकायच्या पैसे मिळवायचे त्यांना रोजगार मिळाला अर्थार्जन सुरू झालं. हो व्हेरी गुड ना अजून एक छान गोष्ट त्यामुळे त्या खुश असायच्या. आता तुम्ही हे सांगितलं जरदोसी आणि काय काय लागतं जरदोसी ज्वेलरी मोत्याच्या वस्तू केटरिंग मध्ये पण आहात असं मी ऐकलं. हो तर केटरिंग म्हणजे आता हे सगळं वेगळं चाललंय आणि तर पुन्हा स्वयंपाकघरात पण तुमचं हो जोरात. मला पहिल्यांदा आवड नव्हती स्वयंपाकाची बरं अजिबातच नाही. हो पण एकत्र कुटुंबात आले आणि तिथं मला हे झाल्यावर मला आवड निर्माण झाली. अच्छा. आणि मग नंतर मी जेव्हा काही पदार्थ करून मुलींना द्यायचे मग मला म्हणायचे हे शिकवाल का तुम्ही. शिकवलं तरच त्याला म्हणजे ही फार नाही घ्यायचे पण किंमत राहते त्याला. आपण हे घेतलं की फुकट हे केलं की मग हे होतं फुकट गोष्टीला किंमत राहत नाही खरी गोष्ट. मग मी पंजाबी चायनीज चौपाटी इन्स्टंट पिठं असं बरं आईस्क्रीम केक सगळ्याचे क्लास घेतले. पण मग हे तुम्ही तुमचं पाककृती करून करून बघायची आणि कुठे तेव्हा क्लासेस नव्हते कारण पण मग टेस्ट आवडत गेली त्यामुळे मग ते तोही जाऊन बसला. त्याचेही क्लासेस वगैरे घेतले. शनिवार रविवार त्याचे क्लास घ्यायचे. अरे वा. तेव्हा विणकाम नसायचं शनिवार रविवार क्लास घ्यायचे. मी सुरुवातीला म्हटलं ना की काय फरक नाही इतक्या गोष्टी करतात त्या काय काय. आता सध्या काही लेटेस्ट नवीन करताय. लेटेस्ट म्हणजे आता काय मी रेडी टू यूज रांगोळी करायला लागली. अरे वा. म्हणजे तुम्ही ती कधी कितीही वापरू शकता गुंडाळून ठेवू शकता. वॉशेबल असते. कोणालाही प्रेझेंट द्यायला किंवा आपण आता टेबलावर रांगोळी घालू शकत नाही. मग तिथे मांडायला म्हणजे महिला फंक्शन. खूप येते. म्हणजे आता तुम्ही फोटो बघितलं तसं आहे की तुम्ही परदेशी पण ऑर्डर देऊन नेऊ शकता. कारण तिथे हाऊस तर करायची असते करायला वेळ पण नसतो जागा पण म्हणजे अवेलेबिलिटी असते नसते रांगोळ्या काढण्यासाठी एस्पेशली. मग ही आयडिया छान आहे. आणि आता फरच्या लोकरीच्या पण रांगोळ्या मी करायला लागली म्हणजे त्या अगदी गालीच्या सारख्या दिसतात. फरच्या लोकरी अशी जाड लोकर असते फर टाईप तर त्याच्या पण रांगोळ्या करायच्या अगदी भरगतच्या गालीच्या टाईपच वाटते म्हणजे. पण मग त्या केवढ्या येतात साईजला मोठ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या मोठ्या येतात. अरे क्या बात आहे. मस्त ना. मोठ्या तुम्हाला अगदी पायघडी घालायची असेल कोणाला तरी ती तेवढी लांब वेगवेगळ्या डिझाईनची करून देऊ शकते. नाही हे तर फारच छान आहे. अजून नवीन क्रिएटिव्ह काहीतरी करायला मिळते. जास्तीत जास्त आणखीन शिकायची मला भयंकर आवड आहे. काही दिसलं की मी ते लगेच शिकून हे करताय. तुमचं तर हे एकंदर किती वर्ष व्यवसाय चालू आहे. जवळजवळ 30-35 वर्ष आली मी हा व्यवसाय. 30-35 वर्ष चालू आहे आणि अजूनही नवीन शिकायची आहे ओढ आणि आवड. छान. आणि मला सांगा की आता तुम्ही हे जे एवढे वर्ष करताय तर त्यातनं तुम्हाला अजून काही नवीन पुढे करायचं आहे का समाधान आहे याच्यामध्ये. नाही समाधानी तर आहेच मी पण कसं आहे आता प्रदर्शनं मी भरवत होते ती फक्त लोकरीची भरवत होती आत्तापर्यंत. स्वतंत्र मला आता असं एक प्रदर्शन भरवायचं मला ज्या ज्या कला येत आहेत त्या सगळ्या एकदा मोठ्या प्रमाणात करून मोठं प्रदर्शन मला पुण्यात भरवायची. अरे वा. नक्की करूया आपण. कारण पुण्यामध्ये जास्ती स्कोप आहे. स्कोप आहे आणि कलेला दाद मिळण्याची पुण्यातल्या लोकांची खूपच छान मोठा हॉल लागणार आहे आणि दणदणीत होणार आहे प्रदर्शन आपलं. आता तुम्ही 33 वर्ष जवळजवळ करताय. 33 का 35 म्हणणार. तुम्हाला काही मान पाठ दुखणं किंवा असं काही नाही अजिबात नाही. कारण अहो ते सारखं असं नाही उलट विडलं नाही तरच आमची मानपाठ दुखायला. अरे बापरे. इतकी सवय झाली. बर. आणि एक माझा ह्याचं आवडतं म्हणजे तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे प्रवासात करू शकते
मग टीव्ही पाहताना हो. पूर्वी तर मी अक्षरशः दूध तापत ठेवलंय, कुकर लावलाय तरी इकडे विडत बसायचं. अरे बापरे, एवढं तुमचं इतकं आवड. पॅशन म्हणतात तसं होतं त्याची. अजून एक मला प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही कोरोनाचा पिरियड होता, तर तेव्हाच्या ह्याच्यात तुमच्याकडे काय सिच्युएशन? तेव्हा कुठे बाहेर जायचं नव्हतं, त्यामुळे क्लासेस बंद झाले. मग मी झूम मिटिंग घेऊन कधी कधी मुलींचे क्लास घ्यायचे, म्हणजे हे करायचं, म्हणजे त्यांना पण घरात बसून येईल. पण काय झालं, मला ज्वेलरी येत होती तरी मी एक ऑनलाईन असा कोर्स केला की त्यात आणखीन नवीन प्रकारची ज्वेलरी, राख्या, वेगळ्या प्रकारच्या राख्या शिकवल्या जायच्या. तर ते मी शिकले आणि आता साधारण राखी पौर्णिमेच्या वेळेस मी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या करून त्याची विक्री करते. म्हणजे आणि ते मी क्लासमधल्या मुलींना पण शिकवले, म्हणजे त्यांना पण करता याव्यात. म्हणजे मला वाटतं तुम्हाला ज्या ज्या कला येतात त्या मी सगळ्या शिकवत गेलेल्या आहात तुम्ही. ज्ञान आपल्याजवळ ठेवू नये, द्यावं, वाढतं ना. आणि तुम्ही म्हणलात आता की मानपाठ काम केलं नाही तरच त्रास होतो. पण तरी देखील थोडा आपल्याला व्यायाम किंवा काहीतरी करावंच लागतं. तो मी शारीरिक व्यायाम तर करतेच, पण मी ब्रह्मविद्येचे कोर्स केलेले आहेत. अरे वा. प्राथमिक, प्रगत आणि प्रदीपक. त्याच्यामध्ये 8 श्वसन प्रकार आपल्याला शिकवलेले आहेत. काही तंत्र आहेत, ती जर आपण केली ना तर आपण मोबाईल कसा सकाळी उठून चार्ज करतो ना, तसं आपलं शरीर चार्ज होतं. आपण रोजचा जो श्वास घेतो तो पुरत नाही, तर ते त्यात त्यांनी शिकवलं योग्य श्वास कसा घ्यायचा. तंत्र आहे. उदाहरण दिलंय की मोबाईल तुम्ही आठवणीने चार्ज करा, तसं आपलं बॉडी चार्ज करायला पाहिजे सकाळी उठून. ते केलं की मग दिवसभर आम्हाला काही नाही, आम्ही फ्रेश असतो. खूपच छान आहे तुमचं, म्हणजे शिकण्याचं मी म्हणते कसं एक एक अजूनही ते पण मी शिकले. म्हणजे मी आता प्रदीपक दिले, म्हणजे मी आता परीक्षा दिली तर मी ब्रह्मविद्येची शिक्षिका पण होऊ शकते. अरे वा. पण मग त्याचे पण क्लासेस घ्यायचं काही आहे? नाही, ते तिकडनं परवानगी लागते संस्थेची. त्यात पास झालो आणि आपण हे केलं तर ते त्याला आता मला सांगितले तुम्ही परीक्षा द्या आणि जे लहान मुलांचे ते पहिल्यांदा घ्या तुम्ही. पण अजून माझी तेवढी आपण कसं आपण शिकवतो ते व्यवस्थित शिकवलं गेलं पाहिजे, उगीच आपलं घ्यायचं नाही. त्यामुळे माझी त्यात पूर्ण तयारी झाल्याशिवाय मी उतरणार नाही. आणि ह्या सगळ्या तुमच्या ह्याला तुमची मुलं, सुना, मुली यांचा खूपच सपोर्ट. पहिला सपोर्ट माझ्या मिस्टरांचा मिळाला मला. म्हणजे ते आम्हाला खूप घाणेरडे अनुभव आले. मी जेव्हा हे सुरू केलं तेव्हा एकाने विचारलं का हो तुमच्यावर एवढी का वेळ आली, नवऱ्याची नोकरी गेली का? मला इतकं वाईट वाटलं. मी घरी आल्यावर म्हटलं मी नाही करणार हे, तर ते म्हणाले अगं उलट सांगायचंच, खूप वाईट वेळ आली आहे, वार लावून जेवायची वेळ आली म्हणून करतो, तू का घाबरतेस? मी काही म्हणत नाही, तू कर. त्या बळावर मी आज सगळं एवढं हे केलेलं. छान, व्हेरी गुड. त्यांनी तुम्हाला छानच केलंय. म्हणजे हो, खूप खूप खरंय, चांगलं आहे. म्हणजे अगदी नोकरीच्या खरेदीला वगैरे कुठली घे कुठे घे पहिल्यापासून त्यांनी मला मार्गदर्शन तयार करून घे. आता पुढची जनरेशन काही आहे का? माझ्या सुनेला आवड आहे. सुनेला आवड आहे, नातीला पण आहे, पण ती अजून लहान आहे, तिला मी इतक्यात नाही हे करणार. ओके. असं बरं वाटतं ना पुढच्या ह्याच्यात आपला वारसा गेला तर. पण म्हणतात ना जीन्स येतात, तसं माझ्या नातीला एकदा बघितलं की लगेच करते. अरे वा. आणि सुनेला आवड आहे. आता बाकीचे क्लासेस तीच घेते. मी फक्त विणकामाचे घेते. जरदोसी, ज्वेलरी, मोत्याच्या वस्तू, मोत्याचे आकाशकंदील करत ते सगळं शिकवते. अरे वा, छान. म्हणजे अजून काय काय चालू आहे? आहे, चालू आहे. या कारकिर्दीमध्ये एखादा आनंदाचा क्षण असा काही आहे का, किंवा एखादी आठवण की बाबा हो खूप छान मला आनंद झाला त्यावेळेस असं? हो, आहेत असे बरेच प्रसंग आहेत की तुमच्यामुळे आम्हाला हे झालं किंवा मी हे करू शकले. असं मुली पण सांगतात की लग्न झालं आणि माझ्यावर अशी परिस्थिती आली की मी काय करू, कसे पैसे मिळू, नोकरी तर मिळत नाही, पण म्हणाली आम्हाला ह्या ज्ञानाचा, ह्या विद्येचा खूप उपयोग झाला. मी घरी बसून घरच्यांना पैशाची मदत करू शकते, सांभाळून करू शकते, असं पण मिळालं. किंवा काही मी 1-8 दिवसात मोठे स्वेटर करून दिल्यानंतर मला म्हणजे त्या ग्राहकाच्या चेहऱ्याचा आनंद बघून मला खूप आनंद व्हायचा. आणि मी 8 दिवसात मोठे मोठे स्वेटर विणून देऊ शकायचे. घरचं काम करून मी रात्री काम झालं की रात्री 9ला बसायचं आणि पहाटे 4लाच उठायचं विणून.
रात्री 9 ते पहाटे 4 असं बसायचं आणि विळून द्यायचं. असे पण केलेले आहे. म्हणजे मला पाठ आणि मानच नाही कसं शक्य एवढा वेळ व्यवस्थित बसलं की नाही होत काही. हो बापरे. आणि मोठा स्वेटर मोठा नाही. बर बर. असं पण मी करून दिलेलं म्हणजे त्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की मला खूप समाधान नाही. साहजिक आहे. चला आपण करून देऊ शकलो त्यांच्या ह्याच्यात. मी इतकी प्रदर्शनं केली, तिथे विक्री केली मी माझ्या मालाची. किती झाली तरी प्रदर्शन? माझी स्वतःची अशी 2-3 झाली, पण छोटी मोठी अशी खूप झाली माझी प्रदर्शनं. तर तिथे कसं व्हायचं, मी प्रदर्शनं जेव्हा विक्रीसाठी करायचे तेव्हा असं म्हणजे पैसे देऊन कला विकली जायची माझी. पण संस्कार भारतीने एक साताऱ्यात प्रदर्शन भरवलं होतं, तिथे विक्रीला परवानगी नव्हती. त्यामुळे माझ्या कलेचं खूप कौतुक झालं तिथे. म्हणजे दाद मिळाली मला की किती सुंदर करता, काय करता, असं एक वेगळा अनुभव. कलाकाराला फक्त कौतुकाची भूक असते. हो ना त्याला पैशाच्या मागे पळायचं असतं. नाही. त्यामुळे तो मला खूप अनुभव आला. म्हणजे मला खूप बरं वाटलं तेव्हा की माझ्या कलेचं चीज झाल्यासारखं वाटलं. आणि मग तुमची मुलं वगैरे लहान होती तेव्हा? हो. असं काही त्यांची अपेक्षा असायची? नाही. कधीच माझ्या मुलांनी माझ्या ह्याच्याबद्दल असं हे केलं नाही. तुमचं शेड्यूल सगळं घरी बिझी होतं. म्हणजे मी त्यात देखील छोटे छोटे व्यवसाय केले. मुली म्हणायच्या, मॅडम तुम्ही पुण्याला जाता, ड्रेस मटेरियल आणा विकायला, साड्या आणा. ते पण मी केलं. बर. काय नाही मी म्हटलं ते खरंय. काय गमतीने माझ्याकडे म्हणजे माझे मिस्टर म्हणायचे, दगड रंगवून ठेवलेस तू तरी विकले जाते तुझे. खरंय. असं म्हणतात पण गायकींच्या हातावर असतं की तुम्ही अगदी चुरमुरे घेतले तरी किंवा दगड ठेवले तरी ते विकाल. हो असं. किंवा कोणी गमतीने म्हणायचे त्यांचे मित्र, अरे माझी बायको तुझ्या बायकोच्या नादाला लागली आहे, आता मी संन्यास घेतो. ते म्हणायचे, म्हणू नकोस, माझी बायको लोकरीची कपनी आणि कमंडलू विकायला ठेवेल. एवढं लक्षात ठेव. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीच्या स्टेजमध्ये जेव्हा क्लासेस घ्यायचा किंवा काही प्रॉडक्ट्स विकायचा, तुमचं इन्कम काय होतं असं विचारू का? म्हणजे हो चालेल की. तसं कसं होतं, महिना 30 रुपये जरी फी असली तरी 100 मुली यायच्या. त्यामुळे ते पैसे मिळायचेच मला. शिवाय लोकर तेवढीच घ्यायच्या त्या. हो. त्याचे पैसे मिळायचे. मग रोज काय व्हायचं, संध्याकाळी ऑफिसमधनं आले की हे हिशोब घ्यायचे. आणि जसे पैसे म्हणायचे, पैसे वाढायला लागले की म्हणायचे, अरे वा. मग म्हणायचे, आता 1000 रुपये जर दिवसाला मिळायला लागले तर आपण हॉटेलमध्ये जायचं. वा. असं रोजच 1000 रुपये मिळायला लागले. क्या बात आहे. मग आता पंचायत आली. मग आता म्हणाले, असं नाही म्हणाले, आता आपल्याला 5000, 6000 असं करत 10000 पर्यंत नेलं तर मला दिवसाला पण तेवढे मिळायला लागले. म्हणजे मला म्हणजे खूप, म्हणजे त्या काळात देखील मला भरपूर, एवढ्या कमी मुली असून देखील भरपूर पैसे. एवढा खाजगी प्रश्न विचारला, कारण 30 रुपये फी होती. आणि असं काय, जरी 100 मुली आल्या तरी कष्ट पण आहे, तरी मिळत होतं काय? भरपूर मिळत होते. म्हणजे मला मिस्टर म्हणायचे, माझ्या पगारापेक्षा तुला जास्ती पैसे मिळतात, त्यामुळे मी पण तुला मदत करू शकेन नोकरी सोडून. आणि फी कमी, त्यामुळे खूप मुली खूप यायच्या. विद्यार्थी पण भरपूर असेल. पण हा ग्राफ फारच छान झाला. आता आपल्या ही पुढची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? की कुठला ना कुठला तरी छंद आवश्यक जोपासा, पण चिकाटी ठेवा त्यात. म्हणजे उगीच हे करू नका. रिकामं मन राहिलं ना की दुसऱ्यातले कमीपणा किंवा काहीतरी दोष आपल्याला दिसायला लागतात. आपण आपल्या छंदामध्ये गुंतलं ना की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. जगाचा विसर पडतो. सकारात्मक विचार येतात. आपली तब्येत पण खूप छान राहते. आता आमचा सुद्धा व्यवसाय, आम्ही कोपऱ्यात बसून करत बसू, कोणाच्या अद्यात नाही आणि मध्यात नाही. हो खरंय. खूप जण म्हणतात की त्यामुळे आमचं BP, शुगर हे अगदी नॉर्मल राहू शकतं या ह्याच्यामुळे. बरोबर. एक तर तुम्ही सतत एंगेज राहतो. आणि नाही म्हटलं तरी कॉन्सन्ट्रेट करून ते करायचे. असं आपल्या डोक्यात गणित चालतं ना. मेंदू आपला सारखा चालत राहतो. गणिताचं नकळत असतंच ना. म्हणजे मी खूप ठिकाणी वाचले की तुम्ही विणकाम करा, तुम्हाला अल्झायमर होणार नाही. अगदी बरोबर. माझ्या तर मनात हेच आलं की अल्झायमर होणार नाही. अल्झायमरला ब्रेनला खाल्ली. छान आहे. फक्त चिकाटी पाहिजे. आता आमच्या याचा एक शेवटचा प्रश्न असा असतो की स्त्री म्हणजे काय? एका शब्दात सांगा म्हटलंय, थोडं शक्यच नाही एका शब्दात. पण स्त्री म्हणजे हिरा. हिऱ्याला कसे पैलू असतात, फक्त ते आपण नीट हे करावे लागतात. तसंच आणि गृहिणी,
की घराने सदोदित तिच्या ऋणी राहावं. अशी गृहिणी. वा, काय व्याख्या आहे सुंदर गृहिणीची. अतिशय आवडली. गृहिणी म्हणजे सगळ्या घराने ऋणी राहावं. ऋणी तिच्यामध्ये. राहावं सगळ्या घराने. त्याच्यामध्ये त्यात सगळं आलं. सगळं. खरंच सुंदर बोलला. हो. गोष्ट तिची मध्ये आलात आणि आम्हाला छान मुलाखत दिली. एवढ्या विविधतेने नटलेली व्यक्ती आज आपल्याला लाभली. आपलं भाग्य आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे मोठं स्वप्न आहे, एक हॉल घेऊन त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचं त्या एक्झिबिशन बनवणार आहेत, तर त्याला आपण सगळेजण नक्की जाणार आहोत. मी जाहिरात बघू कशी करायची, करीनच पण. आणि मॅक्झिमम आम्ही तुमच्याकडे येऊन खरेदी पण करू. तुमचं सगळं बघू. खूप उत्सुकता आहे. आता थोडेफार फोटो बघितलेत आपण, त्याची एक झलक मिळाली बघायला. आणि मी सुद्धा गोष्ट तिच्यामध्ये मला बोलवलं आणि मला एवढा प्लॅटफॉर्म दिला. मला आता महाराष्ट्रभर माझी थोडी तरी हे होईल. त्याबद्दल अगदी मी आभारी आहे आपली. थँक्यू. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.